निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। नाशिक पुणे रेल्वे विरोधात संगमनेरकर एकवटले। नाशिक पुणे रेल्वे संगमनेर मार्गासाठी मोठं जन आंदोलन उभं करणार, आमदार तांबे यांचं प्रतिपादन। नाशिक पुणे रेल्वे संगमनेर मार्गे झाली पाहिजे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची देखील दरपोकडी। मुंबई नाशिक पुणे या सुवर्ण त्रिकोणामध्ये संगमनेर येत असून नाशिक पुणे रेल्वे करता बाळासाहेब थोरात यांनी सातत्यानं पाठपुरावा केला आहे। मात्र राजकीय स्वार्थासाठी नाशिक पुणे रेल्वेचा मार्ग बदलला असून कोणतेही तांत्रिक कारण न सांगता संगमनेर जुन्नर नारायणगाव मार्गे रेल्वे होण्याकरता मोठं जन आंदोलन उभारण्यात येणार असल्याचं आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलं आहे। नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गेच व्हावी अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे। नाशिक पुणे रेल्वे ही शिर्डी अहिल्यानगर मार्गे पुणे जाणार अशी घोषणा लोकसभेमध्ये रेल्वे मंत्री वैष्णव यांनी केली। यानंतर संगमनेरसह सिन्नर, नारायणगाव, चाकण या भागांमध्ये नागरिकांमध्ये मोठी तीव्र नाराजी पसरली आहे। यानंतर संगमनेरमध्ये सर्वपक्षीय नागरिकांनी तातडीनं बैठक घेत जन आंदोलन उभारण्याचा निर्धार केला आहे। व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये झालेल्या बैठकीत मोठा जनलढा उभारण्यासाठी एल्गार पुकारण्यात आला। यावेळी आमदार सत्यजित तांबे, राजाभाऊ आवसाक, हिरालाल पगडाल, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश लाहोटी, प्रकाश कलंत्री, डॉक्टर मैथिलीताई तांबे, बाळकृष्ण महाराज करपे, अमर कतारी, संजय फड, संध्या खरे, सोमेश्वर दिवटे, अजय फटांगरे, निखिल पापडेजा, पप्पू कानकाटे, वसीम शेख, इसाक खान पठाण, किसनभाऊ हसे, राजेंद्र चकोर, सुरेश झावरे, अनिकेत घुले, दत्ता ढगे यांच्यासह संगमनेरमधील सर्व संघटना व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेरसाठी अत्यंत महत्त्वाची असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी या रेल्वेसाठी सातत्यानं पाठपुरावा केला आहे असं म्हटलंय। रेल्वे मंजूर झाल्यानंतर या भागातील भूसंपादन करण्यात आलं, त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्याचा पैसा देखील देण्यात आला। मात्र राजकीय डाव साधत GMRDचं कारण पुढं करत रेल्वे शिर्डी मार्गे नेण्याचा घाट रचण्यात आला। जगामध्ये 15 ठिकाणी GMRDच्या प्रोजेक्ट जवळून रेल्वे गेलेली आहे, त्यामध्ये कुठलीही अडचण आलेली नाही। याचा कोणताही अभ्यास केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी केलेला दिसत नाही। हा पुण्यावरून पुलतांबा असा उलटा प्रवास असून नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मंतर चाकण मार्गेच झाली पाहिजे, यासाठी मोठा लढा उभारण्यात येणार आहे असं यावेळी तांबे यांनी म्हटलं आहे। बघूयात। नाशिक पुणे रेल्वे ही सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर मार्गे, चाकण मार्गेच पुण्याला गेली पाहिजे अशी मागणी ही या भागातील लोकांची अनेक वर्षांपासूनची आहे। महारेल जी राज्य शासनाची रेल्वेची कंपनी आहे, त्यांनी सर्वेक्षण केलं, त्यांनी भूसंपादनाचे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर शेरे टाकले, त्यांनी आमच्या काही लोकांना भूसंपादनाचे पैसे दिले, भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आणि आता अचानक ही रेल्वे शिर्डी मागे नेण्याचा घाट GMRTचं कारण सांगून पुढे करण्यात येत आहे। वास्तविक 15 ठिकाणी जगामध्ये GMRT सारख्या रेडिओ टेलिस्कोपचे प्रोजेक्ट आहेत ज्याच्या जवळून रेल्वे गेलेली आहे। मात्र कोणताही अभ्यास न करता केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने आता हा नवीन डाव खरं तर काढलेला आहे। पूर्वी आमच्या ग्रामीण भागामध्ये अशी म्हण होती का पुण्यावरून पुणतांब्याला जायचं, अशा पद्धतीचा उलटा प्रवास करण्याची वेळ आता या रेल्वेला आलेली आहे। खरं पाहिलं तर नाशिकवरून शिर्डी या लाईनची देखील गरज आहे, ही लाईन पण झालीच पाहिजे। नगरवरून पुणे ही डायरेक्ट लाईन आज दौंड मार्गे आहे, त्याच्याऐवजी डायरेक्ट लाईन ही झालीच पाहिजे, ही पण आमची मागणी आहे। परंतु या दोन्ही डायरेक्ट लाईन होत असतानाच नाशिक पुण्याची देखील डायरेक्ट लाईन झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आमची लाईन बदला किंवा ते शिर्डीचं कट करा किंवा नगर पुणे कट करा असं कोणाचंही म्हणणं नाही। आमचं म्हणणं आहे की नाशिक वरून सिन्नरला रेल्वे येईल, सिन्नरवरून टी पॉइंट टाकून शिर्डीला जाईल, तीच रेल्वे पुढे इकडे संगमनेरला येईल, संगमनेरवरून चाकण मार्गे ती पुण्याला जाईल। म्हणून या बाबतीमध्ये आता एक फार मोठं जन आंदोलन करण्याचा निर्णय हा आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे।
मी मागील काळातही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेबांना भेटलो होतो. त्यांना मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मी या रस्त्यावरील सगळ्या लोकप्रतिनिधींना देखील भेटलो होतो. त्यांची आमची एक बैठक देखील आम्ही सगळ्यांनी घेतली होती. आम्ही सगळ्यांनी मिळून एक मतावर आम्ही सगळेजण आहोत की सगळ्यांनी याच्यासाठी लढा देणं गरजेचं आहे. आज संगमनेरकरांची इथं मोठी अशी बैठक झाली. सगळ्या राजकीय पक्षाचे लोक राजकीय जोडे बाजूला ठेवून याच्यामध्ये एकत्र येत आहेत. आम्ही एक मोठं जन आंदोलन याच्यामध्ये उभं करणार आहे. लवकरच मी सिन्नर असेल, संगमनेरचे लोकप्रतिनिधी असतील, जुन्नरचे असतील, त्याचबरोबर पुढे खेडचे असतील, या सगळ्यांशी म्हणजे सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे साहेब असतील, संगमनेरमध्ये अमोलजी खताळ असतील, त्यानंतर जुन्नरमध्ये शरददादा सोनवणे असतील, खेडमध्ये दिलीपराव वळसे पाटील असतील, त्याच्यानंतर चाकणमध्ये खेडमध्ये बाबाजी काळे असतील, या सगळ्यांना मी फोनवर यांच्याशी संपर्क परत आता करणार आहे. मी खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंशी बोललेलो आहे, निलेश लंकेंशी देखील बोलणार आहे, त्याचबरोबर भाऊसाहेब वाकचौरे जे आपल्या शिर्डीचे खासदार आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहे आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहे. सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन एक जन आंदोलन उभं करणं गरजेचं आहे. अभी नाही तो कभी नाही अशी ही परिस्थिती आहे. आता जर रेल्वे झाली नाही तर पुढच्या 100 वर्षात ती होणार नाही आणि त्यामुळं सगळ्यांनी एकत्र यावं. कोणीही कोणताही अभिमान स्वाभिमान बाळगू नये. सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवावेत आणि एकत्रित येऊन आपण भावी पिढ्यांसाठी, आपल्या भागातल्या भावी पिढ्यांसाठी आपण एकत्र येऊन आपण हे आंदोलन करावं अशी मी या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करतो. साधारण हे आंदोलन किती तारखेपासून आपण सुरू करणार आहे आणि कशी भूमिका असणार आहे? आजच याची रूपरेषा ठरवण्यात आलेली आहे. उद्यापासून सह्यांची मोहीम संगमनेर तालुक्यात होणार आहे. अशी सह्यांची मोहीम बाकीच्याही तालुक्यात व्हावी त्यासाठी तिथल्या लोकप्रतिनिधींशी मी चर्चा करणार आहे. तिथेही सह्यांची मोहीम होईल. सह्यांची मोहीम झाल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही ऑनलाईन पिटिशन, डिजिटल कॅम्पेन असं सगळं आपण याच्यात चालू करणार आहे आणि ते झाल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे रस्त्यावर उतरून देखील आंदोलन करणार आहे. तर हे सगळे आंदोलनं जे आहे हे सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडतील अशी आम्हाला खात्री आहे.